अरे नगदी पुरे देऊन द्या. कसं आहे तिकडे मी एकटा नाही त्याच्यात मामा. एकटा असं तर काही विषय नाही. अरे सोबती आहे ना, यायला द्यायला लागतं ना. इकडे वाटप आहे ना आमचा. एकट्याचा असं काही विषय होता काय तुम्ही सांगा बरं. माय कसं म्हणणं आहे, तुम्ही ऐकता का शिवलाल भाऊ? अरे हे कसं आहे, इसय मिसय करून काढा लागते मला माल. चोरीचा मामला हळूहळू बमला. मग असं सहायता घ्या ना. हो ना, मी तसं नाही म्हणालो. अरे आता कसं आहे, आमचा भरोसा आहे तुमच्यावर, काही विषय नाही. कायचा भरोसा, कधी चार दिन सांगता. एकट्याचं काम नाही. मी ऐका हे बा, मी काय राहिलो सध्याचे 80,000 रुपये देऊन द्या. 20,000 बरोबर द्या. 20,000 रुपये लागेल तर उद्या परवा येईन बा घ्याले. तेवढा भरोसा ठेवतो मी. असं नेल्याशिवाय काही ऐकत नाही. घेतेच 80,000 रुपये काढतेच माल्याजवळ. बरं ठीक आहे ना, मालही मोठा आहे ना, 1.5 लाखाच्या वर माल कापते. बरं आता पाहतो बा. आता ते भाचे गेले जरशे वसुलीवर. आले गेली तर पाहतो. काय करू राहिले बारे, कायचे सल्ला मसला चालू आहे. चालच नाही का काय? मी किती वाढको गुटर करू राहिले. काय होय काय नाही, काय होय काय नाही. आपल्याला मध्ये इकडे थांबा. लिंग करून गेले का घापला. थांब ना, आता समोरच आहे ना आपल्या, दिसतेस ना. आता काही इथं काय कवड्या घ्यायला लोक आपण पैसे घे. आपल्या समोर पैसे घेणं आपल्या समोर मोज देईन तो. मग आहे काय, थांब ना करू देईन त्याला. काय करते काय नाही तो सांग चुपचाप राय. आता कसं भरोशाचे काम असते हे. चोरीचे धंदे का सोपे आहे काय? असा विषय नसते. कसं आहे आपल्यासमोर आपल्याला मालूम पाहिजे ना केवढ्यात होते काय होते बा. नाही म्हणजे आकडा पाहिजे कानावर. कसं आहे ते गपलतीचा सुम्य बम नाही झालं पाहिजे. म्हणून म्हटलं जरा का डोळे ठेवून का नाही ठेव जरासे. असं म्हणालो मी. काय सांगता शिवलाल तर काय एवढं खरं आहे काय? हो ना, बरं ठीक आहे ना. मग थांबतो घंटा बरं थांबायला काही हरकत आहे काय? पण कसं आहे ते करून द्या पुरं. म्हणजे तिकडे आता तिघं जण इकडे जाय आम्ही. अजून समजा तिघं जण आहे याच्या सावडे. आता काय नाव सांगता नाही. ते नवाळे जाय जरासे काय गावातले. म्हणून म्हटलं का जरा लवकर करून द्या. पुरं झालं तर पुरंही पाहिजे ना. काय जिकडचं तिकडे. आज देणार काय उद्या देणार काय? असं आहे ना, ते बोट दिलं तर मनगट पकडते नाही. बरं ठीक आहे, तिकडे थांबा तुम्ही. त्या चिचीच्या झाडाखाली जिकडे पडेल येतेच तिथपर्यंत भाचे. भाचे येणार काही बरोबर झोरे आणले पाहिजे भरून वसुलीचे. याला दिसून नाही द्या. बरं ठीक आहे, तुम्ही जा तिकडे. जरासा बकरे जरासा मी आता हे बांधबून करतो इकडे. मला ही गाडी भरून न्यावं लागते ना बाजारात. मी का ठेवून राहिलो का या माल. मला हानाचाच आहे. ते थांबा तिकडे. तिकडे विहिरीवर पाणी गिनी आहे. पाणी प्यायचं, पाणी पिऊन घ्या. आता इथं द्यायला तर कोणी नाही आहे. हो थांबतो ना आम्ही तिकडे. हिरीवरचं पाणी काय? बरं ठीक आहे ना, चांगलं या. बरं ठीक आहे. बरं थोडं फोन घेऊन लावून द्या भाच्याले. जवळपास आले असं तर अजून तिकडे रमतील लेकाचे. रमले नाही पाहिजे, नाही तर चालले जाईन कुकडे अजून टाईम करण. असं म्हटलं जरा फोन घेऊन लावून द्या त्याला. तसं नाही, ते बरोबर ठरेल असते आमचं. कुठंच नाही जाते भाचे. बरोबर येते. तुम्ही त्याची काळजी नका करू ना. घंटाक भऱ्यात ते हजर आहे इथं. तुम्ही बसा जरा तिकडे जाऊन. असं नसते ते. जा तुम्ही जा. आवाज द्यास लागेल वाटते. हो शिवलाल चल ना. झालं असं तर चल ना लवकर. काय झालं एवढं वाटकोचं? चल ना, चल लवकर. काय घेतले का पैसे? लवकर गेलं बरं राहील जरा. तिकडे तो आहे ना घरी वाट पण झुंबर आहे पाहुणे बाय. फोन येऊन राहिले त्याचे आम्हाला. चल लवकर. असं आहे ते पा आहे ना, जराशी पुरसत नाही ना त्याला. असं वाटते का खोसले जन बंडल. हो आलो रे कडे. थांब ना, टाईम आहे म्हणते ना. पैसे यायचे जराचे. अर्धेच पैसे आहे म्हणते मामाजवळ. चल तिकडे बसू जरा. झाडाखाली पाणी गिनी प्या म्हणत्या. येतो मामा. तिथं थांबतो आम्ही. तुम्ही करा लवकर काय तर निरीपिरी बद्या मामाला मग काय करू. नाही मला असं म्हणणं आहे बाबा. आता कसं आहे मी असं म्हणालो शांताला बघ देतात भाऊ. कसं आहे चांगले आपण एक काम करू ना, आपल्या गावातच मिटिंग घालून टाकू ना. कसं आहे गावातलं काम आहे. गावातलीच गोष्ट गावात करायला लागणार आपल्याला, नाही काय? दिल बुड्याले जास्त घर बळ का रे शांताराम. निराला जसं काय याले नवरदेव व्हायचा आहे डबल. असा नाचून राहिला नाही. अरे काय विचारताय. बुड्याचं माहिती कसं आहे तर इकडे महिना निघून जाते मस्त. घरी भाकर करायचं काम नाही. वांगे खपते ना. अरे मी करालो कधीला पाहिजे. माझी गोष्ट अशी आहे का पहिले हे गावातलं पाहून घ्या आपण. पण मेन आपल्याला पोरी पाहिजे आहे ना. हो पोरी काय देतात तेव्हा काय म्हणणं याच्यावर. अरे का मंडप आताचपासून टाकून ठेवता का म्हटलं. अरे पहिले ॲडव्हर्टाईज करायला लागन. पोराचे बायोडाटा तयार करायला लागन. पोट्ट्याचे ते वाटा लागन. एवढं सोपं काम आहे करायचं आता. माहितीच म्हणणं होतं ना. मी तेच सांगायला नाही गेले पण दिले. पण ऐकायला तयार नाही ना. ह्या म्हणते पहिलेच मंडप घालून द्या. इकडे काय असं ते काय म्हणते काय सामूहिक काय नसते का ते काय ते मेळावा संपन्न करा म्हणते. आता सांगा मेळावा संपन्न करा कसा करावा बा. मला समजून नाही राहिलो. अरे माझी गोष्ट ऐक ना लाजे हो. माझी गोष्ट खरंच तुम्ही दिमागात ध्यानात घ्या. शांता लांबो देवदास भाऊ सरपंच साहेब सगळे जण मग लांबो. माझी गोष्ट तुम्ही ध्यानात घ्या. अरे बाबा कसं असते ते कसं बिल्यान बंबाड इकडे ताजमहल बिलकुल असा बनवूच नका. बिलकुल इकडे मावल बम फुल मावल बनवून आपण म्हणजे न येणारे लोक आले पाहिजे. अरे बापल्या कोणाचा कार्यक्रम आहे कोणाचा होय. अशा याच्यात आपण पोट्ट्याचे लग्नाचा कार्यक्रम होईल ना. तो नाही देतात भाऊ. पटलं नाही काय. बम मावल बनवून टाकू ना मोठाच्या मोठा. असं म्हणालो मी.
कसं आहे तुमचंही बरोबर आहे म्हणा. शांताराम कसा एकदम कसं आहे आपल्याला कोणती लाभाजीली एकदम निग्लेक्ट म्हणजे एकदम दूर नाही केला जात. हा जरा विचार त्याच्याही बोलण्यावर जरा तथ्य वाटून राहिलं. भपका पाहिजे ना, भपका दाखवल्याने इकडे झपका काम होईल. तेच विचार तर पटला मला, पण आता याला खर्च किती लागण हो कंदी लाभाजी. खर्चाचा हिशोब नाही लावा लागेल का म्हटलं. एवढा खर्च म्हटलं पहिलेच म्हणजे सोयरीक व्हायच्या पहिलेच जर एवढा खर्च केला तर कोण करण कसा करण. शाश्वती पाहिजे ना कोण्या गोष्टीची. हो ते बलबल आहे तुमचं, पण माय असं म्हणणं आहे देवदास भाऊ भले हे असं केल्याशिवाय जमणारच नाही म्हटलं ताल. आता हे पोट्टे आता सांगा बोल एक आता एक धंदा नाही आहे. धंदा गिंदा एखादं दुकान काही असं तसं दाखवा लागत नाही. याचं बिलकुल पोट्टे लागायचं लायत नाही ना चांगले हो. गायड हलके निरा शंभले सोमले ह्या झाबल्या तर निरा अंगाई नाही होत महिनाभर. ह्या झालं चांगले नाही लावले ना. आता का तुम्ही मला पाहिले येत असता काय मी अंग धुतो का नाही तर झाकटीत अंगा 4 वाजता अंग धुतोच तुम्ही कधी पाहिजे झाकटीत 4 वाजता. एक दिवस नेम नसून चुकला किती बरसात असो का थंडी असो का ऊन असो. तुम्हाला वाटतं का मी अंग नाही धुत. 4 वाजता धुतल्यावर काय दिसणार आहे माणूस. इकडे काम करायला लागते जंगलाचे. अरे ते त्याचं पोरगच नाही धुत, बांधाचं सांग नाही धुत. 8 दिवस विचारा कधी कधी लाभाजीले म्हणून त्याने अंदाज लावला असन का बाप झापरू तर मग महिनाभर नसन करत नाही कधी लाभाजी. काय लाजा मला त्याच्या दोस्त होतो भांडणाचं अशी बदलामी करत असते काय. जाऊ दे ना वाजायला 8 दिवस अंगाची आदत पडलेला आहे. हिला हातपाय धुतले का तेल पाणी करते. बोल जाऊ दे बा तो विषय जाऊ दे. माझ्या पोट्याची बदलामी होऊन जाईल का 8 दिवस अंग नाही धुत महिनाभर. ते जाऊ द्या गोष्ट हे बाबा असं कसं करतात. आता हे बरोबर आहे कोणती लाभाजीचं काही चुकून तर नाही राहिलं असं. हे बरोबर आहे. एकाने हिंडल्यापेक्षा का मंडप टाकून द्या बस चलू द्या. नाही शांताराम पटून राहिलं तुले. पटून तर राहिलं पण तुम्ही आता काय करायला लागते सरपंच साहेब. तुम्हाला आता याच्यातून तुम्हालाच इंटरेस्ट घ्यावं लागते. तुम्ही एखाद्या एकूण आमदार खासदार जे मंत्री असेल ना त्याच्याकडून फंड घ्या. त्याचे बॅनर लावून टाकू इथं पोस्टर नाही तर दुसरे तर काही त्याचे लागत नाही कामाचे. 12 महिन्यातून तर नाही लागत 5 वर्षातून लागते बा ते वोटिंगच्या बाबतीत. तर तुम्ही एक काम करा तुमचे जेवढे आहे ना ते ओळखीचे त्याला सगळ्याला फोन लावा असा विषय आहे म्हणा. पब्लिक बम येते समजून चला. सामूहिक म्हणजे आपला मेळावा संपन्न आहे सर्व धर्मा जातीचा. एका धर्मा जातीचा नाही सर्व धर्म समभाव असा मेळावा ठेवला म्हणा आम्ही. त्याच्यातून पोरं कोण येतील त्याचा असं आहे ते. तुम्हालाच करायला लागते. कंदिलाबाजीचं काही चुकून द्यायला कुठं उन्हीत हिंडत बसता. येते ते सगळे बस ॲटो गाड्या भाड्या फिरून देऊ. ॲटो वाज होऊन जाते इकडे तिकडे. नाही ते कोणतं असं मागायला जन्मातलं मायावर काही लय मोठं गोज हे आहे का तू करायचं ज्याच्या त्याच्यात मलेच गोयला कोण पाहतो तू. निरा मलाही कायच्यात निरा ये सदा न कदा निरा मलेच कायच्या ते घुसवतं कायच्या ते. एखादी पार्टी असली तर तुम्हीच पुढं काय राजा शांताराम कसं करे बा. मायाच मागा निराला मोकळ निचून राहू देत जाय ना मले. निरा कायच्यात घुसलो नको ठेवायला जाऊ बरं. अरे बरोबर आहे ना सरपंच साहेब. त्या काय शांतारामचं काय चुकलं. हे बरोबर त्यानं दिमाग लावलं ते तसं करावंच लागते. कंदिलाबाजीचाही विषय बरोबर आहे. काही हिंडू नका. एवढे मोठे पोट्टे आपल्या घरातले एवढे मोठे पोट्टे अजून लेकरं येतील इकडचे तिकडचे. सगळे याचा होऊन जाते त्याच्यात मेळावा खर्च वाचते. त्याले चहा पाजा न्याले पाणी पाजा हे पसंत न्याले. बिलकुल बायोडाटा ठेवा बस होऊ द्या. काय तर लावा तुम्ही कोणते तुमचे लीडर आहे. माय बोलणं कोण मी बोलतो असे कसे देत नाही. मग त्याले बिलकुल फोटोस आहे ते बिलकुल इंस्टा नावावर लावून द्यायचे. जे दिलं त्याचंही स्वागत ठेवायचं. नाही आलं त्या दिले त्याचाही हिशोब ठेवायचा. ठीक आहे लावा तुम्ही लाईन आहे ना. बरोबर चेंडू पडला तो तुमच्याच टप्प्यात पडला तो. ते सगळं तुम्हाला घ्यावं लागतं खांद्याला. आता तुम्ही बरोबर लावा जुगाड. खाता नंबर तुमचा देऊन द्या लागेल तर तुमच्याच खात्यात घ्या बोलून जो पैसा येईल तो. ठीक आहे हो. अरे बाप रे काय करावं रे बा रे. आता काय कसं नाही तर राजा काही खरंच नाही वाटत मला. आता सांग बरं आता पाहतो बा मी विचार करतो लावतो. आता मी काय समजा एकट्याने सगळ्यासमोरच लावतो फोन. चला तिकडे बसू कुठं तरी. आता जरा पाय दुखून राहिले चला लावतो फोन मी. ऐका तुम्हीच बोला आणि तुम्हीच ऐका आता. तुमच्या हिशोबानं काम आहे ना. काहीच नाही तुम्ही फक्त उभे राहायचा. उभे म्हणजे त्या बाया नसते का झाडपूस करते हे करते त्याला फक्त हे स्वयंपाक पाणी इकडे तिकडे ध्यान ठेवणं आहे. मजुरी भेटेल ती मंद्रा. हे बरोबर आहे. मी असं म्हणून राहिलो लागा पण कसं ते टाईमाचं नसते ना. टाईमाचं कसं टाईमाचं बे टाईम होते म्हटलं. ते मग तेच नाचत धाव नाचता मी गेलो आहे कॅटरच्या ह्याच्यात. मला काही तकलीफच लय होते. काय एवढा अरे माझी गोष्ट ऐक ना तुम्ही. तुम्हाला कसं आहे चल ना मजुरी भेटून राहिली. मजुरी भेटवली खा प्यायला भेटते. काय फरक काय पण गाडीत जाणार गाडीचे नाही. ठीक आहे मग तू म्हणशील तर येतो मी. बरं ठीक आहे मग चल ना मी तयार आहे. फक्त कसं संग मग राहायचा फक्त माय.
काय राजा तिकडे गेलो त्या घरी गेलो तिकडे गेलो पाहूनच पाहून राहिलो तुले मग समजलं इकडे चिमणराजे इकडे आला का चल ना झालं नाही काय चल ना लवकर तिकडे टाइम झाला ना हे आवाज देऊन राहिला, लक्ष मग लक करू राहिला ना माणूस नाही भेटवायला माणूस कुठं होता हे मग आता यायला तयार केलं बा मी बघता चिमणरावले पोट्टे नाही गावात मग आता चिमणराव येतो म्हणते बरं चल ना मग मॅटाडोर आला काय बरं चला मग अरे काय माणूस म्हणता राजा काय चिमणरावला घेऊन आले काय काय नेलतं ना 2-3 खेप येले काही नाही ना नीला गोळ्याचा गणपती माणूस आहे जिथं उभा राहिला तिथं उभा राहिला जसं का हाच पाहुणा होऊन जाते विचारलं काही आपलं ते इन करून शर्टिंग चष्मा ते तेल मेल लावून नीरा आपला छे नाही जमत आपल्याला कसं आहे अंगावर माती बसणारा माणूस पाहिजे ते जमणार नाही आपल्या हे चिमणराव काही कामात आहे का अरे बाबा याच्यापेक्षा बाई सांगायला बोलले पण ह्या माणूस काही कामाचा नाही असं आहे म्हणते आता माय राहिलं मला काही जबरदस्ती नाही मला काही गरज नाही कामाची माय काय आहे मला काही जास्त काही गरज नाही मी काय एकटा घेऊन सध्या शिवाय सध्या जाऊ द्या बा दुसरा पाकोणी असेल तर राहू दे रे बाला रे मी काही येत नाही कायले पाहिजे जेवढं आता ओळखीचे भेटते आता कोणत्या संबंधात लग्नात त्याच्यात आता दिसते जसं का मी काय कामाला जाय ओळख आहे माहिती एवढी म्हणून मला बोलतो लोक काही सांग कोणाला वाटते म्हणून मी लग्नात पाहुणाच म्हणून आलो राहतो ना मी टापटीप हे लोकायला जाय ते राहू द्या राहिलं बा मी काही येत नाही काय राजा लक्ष्मण भाऊ जरा दिमागानं घेणं माणसं कोणीच नाही ना गावात अरे काय आमच्याच उराट बसीन का सगळं काम अरे येऊ दे जसा का हातभार होते चला हे म्हणता चला काही काळजी नका करू मी करू लागेल यायचं काही काम घेऊन पडलं ना चल ना बाबा राहू दे ना राजा राहू दे ना लक्ष्मण कामात पडते रे असं कसं आहे लय गोंधळ होते बरं तर अरे काही ना काही कामात पडाल ना 100% 50% पडते येऊ दे बाबा चला होते मला बरोबर आहे ना लाऱ्याचं एवढं एखाद्या तिथं पेलटा चोरी जाते कोणी येते आजूबाजूनं तेवढं तर वच करायन त्याची त्याच्या गळ्यात लागन तर ते कपडे आहे ना ते कपडे घालून द्या त्याचे कपडे बदलून द्यायचो म्हणून म्हटलं का जरा दिमागानं घेणं तो काय टाइम पडला का बाका तो कधी बोलणं पडता काका समजत नाही तुला कोणी नाही ना तू राजा आम्ही कसं आहे घरच्यासारखं बोलतो त्या संग हे बरोबर आहे ना कसं आहे मजुरीपेक्षा तर सामान राहणं महत्वाचं आहे पण ह्या लस आहे ना ह्या का निरा चिमंद्रा म्हणजे निरा बरं त्या नवरदेवाच्या फोटो काढायला गेलता हा नेला असं कोण चालला ते सांगते नवरदेवाच्या मंदात गेला फोटो काढायला मागायला खेपी काय राजा माणूस काय पाहा तुम्ही तुमच्या जबाबदारी मला काही फरक नाही पडत असते हाऊस नसते काय कोण काय पाहिजे ते बरं चला ते म्हणा चला लवकर तिथं मॅटाडोर उभा आहे बा चला बसा गाडीत बसा जाऊ द्या लक्ष्मण भाऊ असं म्हटलं फक्त तुम्ही जरा सगळं तिथं का नाही ध्यान लक्ष जरा आपल्या सामानावर इकडे तिकडे म्हणजे तिकडे लग्नात काही जास्त ध्यान दिल्यापेक्षा आपलंच जे आहे ना ते आपलं जे काम आहे आपलंच काम करता नाही मग आता कसं असं वाटते बा आता आपलं मला कसं वाटतं का लग्न जसं मी लग्नातच आलो काय मग ह्या टाईप मी काम करतो बरं तुम्ही म्हणाल तसं सांग ना मला कुठं राहायला लागते तर बरं चला आता तुम्ही म्हणता तर बापरे पाहिले इथं बसवायला का पिस्तुल्या का जगन मस्त खेळून आला यायचं नाही आपण गावात ठेवून राहिलो आपल्या नावाची बदला मी ठरवाय त्याची यायचं नेला पाहिजे इथं मस्त बसलाय हाव ना लहान लेका मोठं झालं हे पोट्ट शंभऱ्या वाना तर शंभरले पुस्तक दिले मेकाल्या वाना दिले काय रे होय पिस्तुल्या वाना द्या एकटा हिंडला का तू तुला तिकडे ते माय तू आजी पाहून राहिली मला घरी आलती त्याच संग गेला म्हणे माय नातू तू मस्त एकटा हिंडला रे ला हुशार रे सांगून येत बाबू घरून आलो मी इकडे दुकानातून आलो बाबू माझ्या सोबती आहे तू बघा येऊन येत मला तिकडे त्या येऊ द्याला का मला आंब्यात गेलता त्या दिवशी आंबे आणाले त्या मला म्हटलं लाईन आहे तू लहान लेकडे येत नसते मग मला गावात नाही खेळता येत काय लिहू त्या सांगा जायच्या सांगा नाही आता दोस्त वाढतो मी माय पण गँग तयार करतो पिस्कुल्या गँग तयार करतो पाहिजे ना तुला काही निघाला जाय तिकडे काम कर आपल्या लोकांना लहान झाली पाहिजे बापा लोकां पाय बरं येऊन घेत म्हणते हे नाही का पेसू गँग तयार करतो म्हणते लहान मोठं झालं काय बे आता त्याला चड्डी खाली करायला गेले मोठाच्या बाबतीत आता आपल्याला लय झाली पाहिजे जमान्याची हे बे माय सांगा रोज जास्तच हे विचार बसलं ते डोक्यावर हे मायच गुण उतरले सगळे त्याच्यात माय मुजऱ्यापणा त्यांना घेतला सगळा घासलं दे आता मला आता ते मायावर छातीवर चढते ते आता हे बाबू पिस्तुल्या एक काम करता घरी चाल तिथं त्या आजीला सांग कोणती गँग करता बैल माना आम्हाला हिंडवण्याची बुडी उन्नीत आणि की मग घरी पाहुणा अजून तिकडे तो चल तिकडे त्या बुडी समोर म्हणतो मी आला मी गँग तयार करतो म्हणून पिस्तूल गँग मला नको सांगू चालते या बुडीचे गुंपा बुडी पाहुणा इकडे तिकडे याच्यामध्ये या घरात इकडे येऊन बसला मस्त कोपऱ्यात माझे सांगितलंय तू जाय भाऊ तो काम करतो मी जाईन माया वागती कधी आहे सोबती आहे माझ्या सोबती उंडाली तर आमचे इथं आम्ही इटबंदीचं मकान बनवलं आहे इटा काय आहे इटाचं म्हटलं आम्ही इटबंदीचं मकान बनवलं इथं मस्त है ना आता सोबती झाले मग मी हे इटबंदीचं मकान गिकान झाल्यावर मग देईन घरी जाय तो काम करतो मी आणि आम्हाला आता काम आहे इथं
बरं बरं ठीक आहे ना, थांब ना त्या बुडीला इथंच घेऊन येतो ना. मग त्या गुंपा बुडीला इथंच आणतो. ते इट बंटीचं घर आहे ना, ते काढतो असं असते ना. काय झाली ते इट बंटीचं मकान बांधून राहिलो आणि हे बांधून राहिलो. लय हुशार. आता त्या बुडीला सांगून येत जायचो. चुपचाप माया नावाने झालं पाहिजे. तरी आणतो ना त्या बुडीजवळ, जातो ना मी गुंपा बुडीजवळ. माया नावाची बदला मी करून राहिली जिकडे ना तिकडे. चला सांगा. आणि काय झाला सांगतो ना, मला जरा सांगत असतो मी पाहुणे बा, तर मी इकडून दाबली नसती ना. इकडे मला माहिती का तुराटे आहे म्हणून मी राजा पलटाला गेलो. टालीन तू काय फसला चक्का पलटा का झाला म्हणजे कसं काय पोट्टे वाले काही उतरून राहिले खाली. हो ना. आता मला काय माहिती म्हणजे इकडे जसं घेतलं आता वर्षून सपासोबत दादा फसवला येऊ ट्रॅक्टर. आता जमलं पाहिजे दुसरा ट्रॅक्टर बनावं लागेल. अरे कब करते रे भाई, अरे करना भाई। ओ जुम्बर क्या यार, हमारे को बिठा के रखेंगे टेरिफ के हिसाब से, दिन गमा देंगे एक टाली में हमारी मजूरी होने को ना। जल्दी निकल दे भाई। क्या फालतू का यार टाइम पास कर रहा है, किधर के किधर डाल देता टाली में, क्या चला था क्या नहीं लगा, पीने में रहता यार। जल्दी निकल। आणि हावणे टाकले थांब तुला का बे फालतू आला हात नाही लावून आले नको. हो उतरून नाही आले नको तुम्ही टालीच्या खाली ना. वाटते तुम्हाला जराशे हातभार लावा काही लावा, अजून बमलून आले. थांब ना उद्यापासून मजूर ठेवा, दुसऱ्या मजूर सांग तुम्ही. अरे काय राजा आमचं काम आहे का रे बा, आम्हाला जमते का ते टालीन खाली कुकडे तू फसत देशील आम्हाला व्हायशील का तू जुंबर. तुझं काम तू काय बरोबर टालीचा ट्रॅक्टर चालवायचा, आम्ही टाली भरायचं काम करू राहिलो. आम्हाला काय तिच्या हेल्पाटी घालून राहिलो तू. हो शांतारामले सांगूनच द्या लागत टाली फसवली म्हणून नाही. नमस्कार मंडळी, नमस्कार. पाहिजे आपल्या चॅनलचं नाव ध्यानात ठेवता, जय जय महाराष्ट्र माझा. आवडलं असेल तर लाईक करा. आता व्हिडिओ चालू आहे एक दिवसाआड, करा कमेंट करा, लाईक करा. धन्यवाद आता पाहिल्याबद्दल. आता उद्याचा दुसरा भाग येईन त्याच्यात. तिथपर्यंत शांतारामला फोन लावून देतो ना बा. उचलणार रे बा शांताराम, काय टाली फसवली ना इकडे झुंबरने सांगून देतो ना याले.